तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या श्री भैरवनाथ नाश्ता सेंटरची चव नेहमी ताजी राहावी म्हणून मी माझ्या दिवसाची सुरुवात बाजारातून करतो. त्यानंतर मी फ्रेश पाव घेऊन येतो. त्यानंतर दुपारचे 3 वाजले की घरातील नाश्ता सेंटरची लगबग सुरू होते. मसाला बनवणे, बटाट्याची भाजी तयार करणे, सगळी तयारी झाली की 4 वाजता मी दुकानात जाण्यासाठी निघतो. दुकानात आल्यावर 4 वाजता सगळी साफसफाई करून घेतो. कढई वगैरे व्यवस्थित पुसून त्यामध्ये तेल टाकतो. 5 वाजल्यापासून आपले कस्टमर यायला सुरुवात होते. गरमागरम वड्यांचा सुवास सुटला की ग्राहकांची गर्दी होतेच. लगेच बटाटो भाजीच्या चकत्या तयार करून घेतल्या आणि वडे सोडण्यासाठी तयार झालो. वडे सोडले तोपर्यंत भारत डेअरीची ऑर्डर आली. भारत डेअरीची ऑर्डर पूर्ण केली आणि भारत डेअरीसाठी जायला तयार झालो. तोपर्यंत बाबांनी इकडे कांदा चिरलेला, मी मिरच्या तळून घेतल्या. भारत डेअरीची ऑर्डर तयार करण्यासाठी पाव कट केले, चटणी टाकली पावमध्ये आणि भारत डेअरीची ऑर्डर घेऊन मी स्वतः डेअरीमध्ये गेलो. भारत डेअरीची ऑर्डर देऊन येतो. तोपर्यंत कस्टमर चालू झालेले. 6च्या पुढे एवढी गर्दी होती की मला व्हिडिओ काढण्यासाठी वेळच नाही मिळाला. तिथून पुढे 8:30 पावणे 9ला थोडी गर्दी कमी होत आली. पावणे 9ला एक 6 पाववड्यांची ऑर्डर होती. ती पाववडं दिले. 9 वाजता मग दुकान वाढवून 9:30 वाजता मी घरी पोचलो. तर असं असतं माझं कष्टाचं आणि समाधानाचं रुटीन. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.